सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सकाळचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असाल. एकंदरीत ग्राउंडला प्रवेश केल्यानंतर ते तुमच्या जॉईनिंग लेटरपर्यंतचे 21 मुद्दे 21 पायऱ्या तुमच्यापर्यंत मी एक्सप्लेनेशन त्याचं विश्लेषण अगदी कमी वेळामध्ये छान पद्धतीने केलेलं होतं. तुम्ही बघितलाच असाल. नसेल तर हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्ही नंतर बघू शकताय. ओके. आत्ताचा खूप महत्त्वाचा मुद्दा की 7 जूनला काही युट्यूबरनी काही तज्ज्ञ लोकांनी सांगितलं होतं की 7 जूनला प्रवेशपत्र पोलीस भरतीचे येणार आहे. त्याच्यावरती एक व्हिडिओ आत्ता मी बनवत आहे. त्याचं रिझन पण सांगितलं होतं. त्याच्यावेळी पण सांगितलं होतं की त्यावेळी हॉल तिकीट येणार नाही. ओके. आणि ते आपलं खरं ठरलं. त्याच्यावरती आत्ताचा व्हिडिओ असणार आहे. लगेच काही विद्यार्थ्यांनी मेसेज टाकायला सुरुवात केली की सर हॉल तिकीट का आलं नाही, 7 तारखेला येणार होतं. मी म्हटलं तुम्हाला कोणी सांगितलं 7 तारखेला येणार होते? तर XYZ एवढा मोठा चॅनल आहे त्यांनी सांगितलं होतं. अशा पद्धतीनं काही नाहीये, लक्षात ठेवा. त्यामुळं ज्यांना JR समजतो, ज्यांना पाठिंबाच्या भरतीचा इतिहास माहिती आहे, जे यात तज्ज्ञ तेच लोक सांगू शकतात. बाकी सगळा विषय काय नाहीये. ओके. सुरुवातीला मी एक विनंती करतो तुम्हा सर्वांना, तब्येत ठीक नाहीये त्यामुळे थोडंसं मागं पुढं होतोय, जरासं सांभाळून घ्या. ओके. सो आणि चॅनलवर जर नवीन असाल तर 100% सबस्क्राईब करा. महत्वाचा विषय आहे आजचा. पहिला कार्यपद्धतीचा JR एक दिवस आधी पडलेला होता 6 तारखेला दुपारी 2 वाजता. त्याच्या आधी सकाळी मी एक सांगितलं होतं की आज दुपारपर्यंत किंवा महाराष्ट्राच्या गृह खात्याने एक परिपत्रक काढावं आणि मुद्देसूद एखादी घटना किंवा एखादं पत्र काढून त्यांनी सांगावं, परिपत्रक काढून, की बाबांनो आमची आत्ताची पुढची रणनीती हे अशा पद्धतीनं आहे, म्हणजे मुलांना विद्यार्थ्यांना कोणत्याही पद्धतीनं त्रास होणार नाही. सकाळचाच व्हिडिओ होता त्याच्या अगोदरचा. सकाळी 7-8 वाजता मी तो तुमच्यापर्यंत पोहोच केलेला होता की पहिला डिपार्टमेंटने एखादं परिपत्रक काढावं आणि सांगावं सगळ्यांना की बाबा अशा पद्धतीनं सगळी रणनीती असणार आहे. त्याच पद्धतीनं दुपारी 2 वाजता एक JR पडला आणि त्याच्यामध्ये कार्यपद्धतीचा JR होता. सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एकंदरीत सगळ्याच्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत की भरती कधीपासून चालू होणार आहे, कशी होणार आहे, त्याची लेखी परीक्षा कशी असेल, नंतर फ्लो चार्ट कसा आहे, 21 पॉईंट मुद्दे कसे होणार आहेत, भरती प्रवेश तुम्हाला दिल्यापासून ते तुमचं सिलेक्शन लेटरपर्यंत कशा पद्धतीनं सगळ्या घटना असणार त्या सगळ्या त्याच्यामध्ये सांगितलेल्या होत्या. प्रश्न असा आहे, त्याच्यामध्ये मुद्दा क्रमांक 6 मधला उपमुद्दा 7वा आणि 8वा मी एक्सप्लेनेशन लगेच करून सांगितलं होतं की हा जो विषय का आला ज्या युट्यूबरला तोच ह्या गोष्टी सांगू शकतोय की बाबा हॉल तिकीट कधी येणार आहेत. ओके. त्यावेळी मी सांगितलेलं त्याच्यामध्ये पॉईंट 6 मधला सब पॉईंट होता 7वा. त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं की एका जिल्ह्याला एका संवर्गासाठी किती अर्ज आलेत. ओके. किती अर्ज आले, त्याच्यामध्ये समांतर आरक्षणानुसार किती अर्ज आलेत त्याची जी माहिती आहे ती MHITला 7 तारखेला दुपारी 4 वाजेपर्यंत, सायंकाळी 4 वाजेपर्यंत पाठवायला सांगितलेली होती. सोबत डिपार्टमेंटला सुद्धा पाठवायला सांगितले होते त्या जिल्ह्याच्या. अशा पद्धतीनं तो JR होता. लगेच सगळ्यांनी सांगायला चालू केले की संध्याकाळी 4 वाजता त्यांचं काय होणार आहे, हॉल तिकीटच येणार आहे. अरे तुम्ही मुलांना अजिबात फसवू नका. तुम्ही पहिला स्वतः शिका, पहिला JR वाचा जर तुमचं शिक्षण चांगलं असेल तर. आता आम्ही PhD वगैरे करतोय, जरी आम्ही बाकीच्या घटकामध्ये टॉपला असेल तरी सुद्धा आम्ही PhD आहे. मी सुद्धा युनिव्हर्सिटीचा रँकर आहे, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे आम्हाला JR BR हे सगळ्या विषय नाही. आणि दुसरी गोष्ट, गेले 14 वर्ष याच फील्डमध्ये आहे, त्यामुळे मला ह्याच्याशी वाचायची गरज नाही. पण मी स्वतः 5 वेळा वाचला. 5 वेळा मी वाचलाय प्रामाणिकपणे. कारण की माझ्या मते माझ्याकडे 10,000 विद्यार्थी आता मला बघतायत. 10,000 विद्यार्थी माझ्या विश्वास ठेवून आहेत. मी लहानच आहे तसा, मी काय मोठा नाहीये. आपण लहानच असतो, कोणी हवेत जायची गरज नाही, लक्षात ठेवा. सगळेजण चुकतात. पण एक गोष्ट सांगत असताना ते 4 वेळा त्याचं विश्लेषण करा, स्वतः मनन चिंतन करा आणि मगच विद्यार्थ्यांना गायडन्स करा, अशा पद्धतीनं. ठीक आहे. सो मी त्याच वेळी आदल्या दिवशी सांगितलेलं होतं की ही कार्यपद्धतीचं JR आहे आणि त्याच्यामध्ये जे काय मागितले तो डाटा आहे ना, एकंदरीत संख्यांचं जे एकंदरीत संख्या आहेत त्या संख्या मागितलेल्या आहेत की बाबा कॉन्स्टेबलला 14,000 जागा आहेत, तर त्यांचं एका दिवशी ग्राउंड 19 पासून चालू होणार, एका दिवशी किती घेणारा, दुसऱ्या दिवशी किती घेणार, तिसऱ्या दिवशी किती घेणारा, अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन MHITला आणि डिपार्टमेंटला मागवलेली होती आणि तेच झालं आणि तेच ठरलं. ओके. त्यानंतर SRPF ग्रुप 5वा दौंडचा जो आहे 19 तारखेला त्यांनी लगेच प्रसिद्धीपत्रक त्याच पद्धतीनं दिलं. कुठल्याही डिपार्टमेंटचा अजून सुद्धा कोणताही एकही हॉल तिकीट यायला नाहीये, एक सुद्धा हॉल तिकीट यायला नाही. आणि मी जे सांगितलं तेच झालं, मी जे सांगितलं तेच झालं. समजलं. सो ज्यांना तुम्ही विचारू शकताय, मला विचारण्यापेक्षा ज्यांनी सांगितलं हॉल तिकीट येणार आहे 7 तारखेला दुपारी 4 वाजता, त्या पट्ट्यांना तुम्ही विचारा की बाबा हॉल तिकीट का आलं नाही. तुम्हाला 6वा मेन पॉईंट मधला सब पॉईंट 7वा आणि 8वा का आला का नाहीये.
त्याच्यामध्ये 8वा पॉईंट अजून पण सांगतोय की ती जर माहिती तुम्ही एकंदरीत संख्या एका संवर्गासाठी पोलीस कॉन्स्टेबलसाठी फॉर एक्झाम्पल असेल तर एवढी संख्या असेल तर प्रत्येक दिवशी किती घ्यायची, त्याच्यानुसार मग त्यानंतर ते फिक्स झाल्यानंतर मग तुम्ही काय करायचं, हॉल तिकीटची जी लिंक आहे ती ओपन करायची आणि विद्यार्थ्यांना हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी एक परिपत्रक येणार आहे. ते पण एक दिवस आधी येईल, लक्षात ठेवा. ते काय लगेच येत नाहीये. ओके, 7 तारीख पण संपली, 8 बी चालू आहे, 8 पण संपली, हॉल तिकीट नाहीये. यस, ज्या पद्धतीने आम्ही सांगितलं त्याच पद्धतीने पुढे सगळ्या घटना घडतात, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे खूप महत्वाची घटक होते. जे विद्यार्थी आता पर्सनल मेसेज करतात टेलिग्रामवरती, वेळ घालू नका. माझा व्हिडिओ हा प्रत्येक व्हिडिओ खूप महत्वाचा असतो. आपण टाइमपाससाठी ह्या घटना करत नाहीये. एक लक्षात ठेवा, पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कोणत्याही शंका उरणार नाहीत, लक्षात ठेवायचं. समजलं? सो आता महत्वाचा मुद्दा आहे की हॉल तिकीट यायला नाही तर हॉल तिकीट कधी येणार, ह्याच्यामध्ये एक हुशार माणूस पाहिजे. त्यांनी 19 तारीख का दिले हा विषय खूप महत्वाचा आहे. 19 जून तारीख हा त्यांनी का दिले हा खूप महत्वाचा आहे. त्याचं रिझन असं आहे, कोर्टाचा जो मुद्दा आहे, कोर्टाची जी हेअरिंग आहे ती 13 तारखेला आहे. नियमाप्रमाणे कमीत कमी 5 दिवस आधी हॉल तिकीट यायला पाहिजे. 5 + 2 7 झाले, 2 दिवस आधी पकडला तर मग 13 नंतर जर कोर्टाचा निकाल आपल्या राज्य सरकारच्या बाजूने लागला तर मग 13 + 7 किती झाले, 20. 6 पकडले तर 19 येते. मग मुलांना 5 ते 6 दिवस आधी हॉल तिकीट मिळू शकतं, दुसऱ्या दिवशी लगेच काढलं तर. याचा अर्थ असा आहे की 13 तारखेपर्यंत हॉल तिकीट येऊ शकत नाहीये. 13 तारखेपर्यंत हॉल तिकीट येऊ शकत नाही, कारण त्याचं रिझनच त्यांनी केलेलं आहे, पुढचं धोरणच त्यांनी ठेवलेलं आहे की 13 + 6 19, तर 19 तारखेपासून आपण हॉल तिकीट आपलं जे काही फिजिकल आहे ते आपण सुरू करू शकतो. याला म्हणतात हुशारपणा. समजलं? फक्त विद्यार्थ्यांनी जे वयवाढीचा विषय आहे तो जरासा जोरात आणि हुशार लोकांनी एकत्र येऊन त्या मुद्द्याला हात घालायला पाहिजे, तर तुम्हाला यश 100% आहे. एक मात्र आहे, मी पण मुलांसाठी लढलोय, सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं, अखंड 8,000 मुलांचं नेतृत्व केलं, कितीतरी बैठक केल्या, कितीतरी लोकांना भेटलो, कितीतरी सगळ्या गोष्टी केल्या, पण सगळ्यांना भेटलो. माझे पर्सनली विद्यार्थी एनडीए वगैरे करतात त्या मुलांना घेऊन भेटलो, पण ज्यांना गरज आहे ते एक सुद्धा पोरगं बाहेर पडत नाही. ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्रातल्या आमचे जे मुलं आहेत, होऊ गाठलेले मुले आहेत त्यांची वस्तुस्थिती आहे ही. मी स्वतः मुंबईमधून कोल्हापुरातून इतर आणि परत मुंबई वगैरे सगळीकडे फिरलो किती वेळा, तर जवळजवळ 4-5 महिने हा मुद्दा आमचा गाजलेला होता. सगळ्या पूर्ण अखंड महाराष्ट्रानं माझा प्रामाणिकपणा बघितलेला होता. कोणत्याही पद्धतीने पब्लिसिटी नाहीये, कोणी ह्या सरांनी केलं त्या सरांनी केलं, मी अजिबात अजून पण सांगतो की मी त्यातला 1% वाटा घ्यायला तयार नाही अजून सुद्धा. एवढं प्रामाणिक मत केलेलं होतं. कुठलाही व्हिडिओ केला नाही, कुठलाही तिथे सेल्फी काढली नाही. काय केलं, एवढं केलं तेवढं केलं, काय विषय नाही आहे, लक्षात ठेवायचं. जे माझ्या रक्तामध्ये आहे, ज्या गोष्टी मी गेल्या 14 वर्षामध्ये लढलोय त्या पद्धतीनं मी विद्यार्थ्याच्या बाजूने प्रामाणिक उभा राहिलो. मला पब्लिसिटीची गरज नाही, मी आधीच पब्लिश आहे, मला गरज नाहीये. समजलं? सो ह्या घटना माझ्यासाठी खूप महत्वाच्या होत्या, पण विद्यार्थ्यांनी योग्य त्या पद्धतीने साथ दिली नाही. चॅटिंग करायला 1000 मुलं असतात रात्री 2पर्यंत, 2000 मुलं असतात रात्री 2पर्यंत. दुसऱ्या दिवशी सकाळी या म्हणले की त्यातली 20 मुलं येतात. ही वस्तुस्थिती आहे. ह्या अशा रिझनमुळे होत नाही, लक्षात ठेवा, एवढं लक्षात ठेवायचं. तरी पण तुम्ही योग्य त्या पद्धतीनं तुमचं जे कार्य चाललंय त्याला माझ्याकडून शुभेच्छा असतील, लक्षात ठेवायचं. 100% काम तुम्ही हाती घ्या, योग्य त्या बाजू तुम्ही मांडा, पाठीमागचे जे तुमच्याकडे जे असतील ते मांडा. योग्य त्या पद्धतीनं त्याची चाल असावी. महत्वाचं म्हणजे तुम्ही जे गोष्टी परिपत्रक किंवा स्वतःचे जे JR किंवा काही घटना तुम्ही तयार करणार आहेत किंवा एखादे लेटर वगैरे, ते ऑथेंटिक पाहिजे आणि त्याला भाषेची जी लँग्वेज आहे ना ती जबरदस्त पाहिजे. मी पण आता 1-2 लेटर बघितले, त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. मी स्वतः वाचलेत काही लेटर, काही मुलांनी वेगवेगळ्या ह्याला पाठवल्यात, काही लोकांनी पर्सनली पण पाठवलेत की सर हे बघा अशा पद्धतीनं आहे. मला त्याच्यामध्ये तथ्य आढळले, तेवढं मला काय ते खास वाटलं नाहीये. पण याच्यासाठी जरा 3-4 जे स्ट्रॉंग माणसं आहेत ते एकत्र आहे आणि नवीन लेटर बनवण्याचा करण्याचा प्रयत्न करा अशा पद्धतीनं. सो हॉल तिकीटवरती येऊयात. हॉल तिकीटची जर तुम्हाला नियोजन आता काल असेल, सरकार कसं हुशार पद्धतीने केलेलं आहे. अनेक जिल्हा आहे, कदाचित काल पब्लिश झालेला होता परभणीवाल्यांनी त्याच्यावर डेट जर बघितली 10/6/2024 होती फिजिकलची. त्यांनी काल एक परिपत्रक आउट केले, त्या परिपत्रकामध्ये 19 केले, त्या 0ला 9 केले तयार आणि ते परिपत्रक व्हायरल केले. असं नाही चालत, एक डिजिट असं पेनानं करून नाही चालत. तुम्ही एक त्या केंद्राचे त्या भरतीचे प्रमुख आहात, खाली साईन करताय आणि तुम्ही 0ला 9 करताय पेनानं आणि पुढे परिपत्रक पाठवताय, असं नाही चालत. हे कोणी पण एडिट करू शकते. त्यामुळे तुम्ही प्रॉपर एडिट करावी असं वरिष्ठ लोक जे आहेत, वरिष्ठ अधिकारी जे आहेत परभणीचे, त्यांना सुद्धा माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती असेल. कारण की आता एडिटिंगची दुनिया लय खूप आहे, सोशल मीडियाची खूप दुनिया आहे, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे, काही पण करतात लोक.
सो त्याच्यावरती विश्वास ठेवावा का नाहीये. त्यामुळं इथून पुढे जे काही सिनियर अधिकारी असतील जिल्ह्याचे, जे भरतीचे प्रमुख असतील, त्यांना सुद्धा आपल्या युट्यूबच्या माध्यमातून एक विनंती आहे, तुम्ही इथून पुढे जे काही लेटर काढाल ते ऑथेंटिक पाहिजे, प्रॉपर विदाऊट मिस्टेक असावं अशी माझी विनंती आहे. पाठीमागच्या पण काही घटनांमध्ये मी बघितले की पाठीमागच्या महिन्याचीच मेचीच त्याच्यामध्ये तारीख टाकले आणि सांगितले आम्ही फिजिकल घेणार आहोत. काय तर चुकते, कुठं तर चुकते, एवढं लक्षात ठेवायचं. जरासं सांभाळून या सिरियसली गोष्टी करा, कारण की लाखो विद्यार्थी उद्या तुमच्या ह्या आशेवरती, तुमच्या एका परिपत्रकावरती, तुमच्या एका आदेशावरती पुढं धावण्याचं जे काही आहे फिजिकल त्याच्यासाठी जाणार आहेत, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे जरासं तुम्हाला पण विनंती आहे. अशा पद्धतीने फिजिकल बद्दल, प्रवेशपत्राबद्दल सगळ्या मुलांच्या अडचण होत्या. खूप सारे मेसेज पडले की सर मैदानी विषयी सांगा किंवा प्रवेशपत्राविषयी सांगा, कधी आउट होईल. तर माझ्या अभ्यासानुसार आणि सरकारच्या ह्या हुशार बुद्धीनुसार 13 तारखेनंतरच किंवा 12-13 तारखेनंतरच ही जी काही हॉल तिकीटची प्रोसेस आहे ती चालू होण्याची शक्यता आहे. जर विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल लागला तर ह्या गोष्टी होऊ शकत नाहीत, आणि जर सरकारच्या बाजूने जर निकाल लागला तर गोष्टी ह्या पुढच्या 5-6 दिवसामध्ये 100% होऊ शकतात, याची नोंद घ्यायची आहे. सो खूप सारा विषय होता. काही विद्यार्थ्यांनी मेसेज, काही पालकांनी सुद्धा कॉल केले होते. अशा पद्धतीने सर आम्हाला गायडन्स करा की कधी होणार आहे फिजिकलचं किंवा प्रवेशपत्र कधी होईल. आता एवढं लक्षात ठेवायचं, एवढी इन्फॉर्मेशन ही डेटच्या अगोदर, काही तासाच्या अगोदर मी तुमच्यापर्यंत पोच करतोय, काही तासांच्या आधी तुमच्यापर्यंत पोच करतोय, आणि ती खरी ठरते लगेचच, पटकन. ह्याला खूप मोठा अभ्यास आणि खूप मोठी प्रामाणिकपणा, आणि तुम्ही जोडलेली माणसं डिपार्टमेंटचे असतील, सिनियर पर्सन असतील, किंवा घरातले एक माझ्या मॅडम असतील, ज्या माझ्या मिसेस आहेत पोलीस डिपार्टमेंटला मुंबईला, अशा पद्धतीनं आम्ही सर्वजण प्रामाणिक काम करतोय. त्यांना पण वाटतंय की बाबा सर तुम्ही पण 100% इथून मागे केलेलं आहे, असंच तुम्ही पुढे कार्य करत राहावं, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तर विद्यार्थी पण आहेत, पालक पण आहेत, आणि आपल्या युट्यूबचा 10,000चा सबस्क्रायबरचा टप्पा आपण लवकरच पूर्ण करत आहोत. सो या प्रामाणिक कामाला तुम्ही जर सबस्क्राईब नाही करत असाल तर मग कुठेतरी आम्हाला ते बळ भेटत नाहीये. तुम्ही जर 100% सबस्क्राईब केला, एक लाईक केला, तर अजून सुद्धा आम्हाला उर्मी भेटते की सर अजून सुद्धा ऑथेंटिक माहिती आणि अजून सुद्धा बाकीच्या ज्या माहिती आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम तुम्ही लवकरात लवकर करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. अशा पद्धतीने जर असेल, हे जर पटत असेल तर 100% एक सबस्क्राईब, एक लाईक करा. हॉल तिकीटच्या बाबतीत एकदम महत्त्वाची सूचना मी दिलेली आहे. जे काही कार्यपद्धतीचं GR आहे त्याच्यामध्ये पॉईंट 6 मधला 7 आणि 8 ज्याला कळाला त्यालाच कळाला, लक्षात ठेवायचं. त्या पद्धतीने आता सगळ्या जिल्ह्यांची जी काही संख्या आहे त्याच्यानुसार प्रत्येक दिवसाला किती आकडे घेणार ही सगळी एकच जिल्ह्याचं आता आलेलं आहे दौंडचं, बाकी कुठल्याही जिल्ह्यानं अजूनपर्यंत दिलेलं नाहीये. म्हणजे यांच्यामध्ये किती धडपड आहे किंवा यांच्यामध्ये किती सिरियसपणा हे याच्यावरून दिसून येतं, एवढं लक्षात ठेवायचं. जर कोर्टात मुलं गेली बरं आणि उपोषण चालू आहे, बाकी सगळ्याच गोष्टी चालू आहेत, याच्यामुळे जर फटका बसला तर कदाचित ग्राउंडला फटका बसू शकतो, याची नोंद घ्यायची आहे. पण आपण मात्र ग्राउंड करायला पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं. जी मुलं, जे लीडर वयवाढीसाठी झटत आहेत किंवा बाकीचं वेटिंगवाल्यांसाठी झटत आहेत, त्या विद्यार्थ्यांना, त्या लीडरला पण सूचना आहे. एक गुरु म्हणून मी गोष्टी सांगतोय, तुम्ही सगळ्या गोष्टी करा, पण तुम्ही पण तुमचं फिजिकलकडे लक्ष द्या आणि तुम्ही तुमच्या स्टडीकडे लक्ष द्या, लक्षात ठेवायचं. कारण कॉम्पिटिशन ही खूप मोठी आहे आणि तुम्ही पण त्या कॉम्पिटिशनमध्ये आहात, एवढं लक्षात ठेवायचं. समजलं? सो सर्वांना मी शुभेच्छा देतो एकंदरीत. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे, तिथून तुम्ही जॉईन करायचे आहे, एवढी सूचना आहे. जेणेकरून सगळी इन्फॉर्मेशन जी मोफत पोच केली जाते ती तुम्हाला अशीच अविरत पोच करण्याचे प्रयत्न मी आपल्या चॅनलमधून करणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. जाता जाता चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, एवढीच कळकळीची विनंती करतोय आणि मी इथं थांबतोय. धन्यवाद.